ये बहुत परफेक्ट टीम है। इस बीच अगेन बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया था, लेकिन क्या बढ़िया फील्डिंग, अपने टीम के लिए 3 रन बचा दिए वहां पर खड़े खिलाड़ी ने शॉर्ट फाइन लेग पर। समीर ने बहुत ही जबरदस्त फील्डिंग की थी, बहुत फाइन ग्लांस किया था, गेंदबाज के पेस को बहुत अच्छा यूटिलाइज किया था पद्माकर ने। पद्माकर लगातार रनों की भूख उनके बल्ले को लगी, जिस तरह शेर के मुंह को खून लग जाता है। अच्छी गेंद और आउट, बोल्ड हो गए वहां पर, पहला झटका लगा। और मोहन राउत के लिए ये जो वावोलीकर चषक ये अच्छा नहीं रहा। मोहन राउत बिल्कुल नहीं चले, टीम जरूर चली, अभी भी वो 0 पे आउट होके आए हैं। खेल की शुरुआत होती हुई 1 डाउन पोजीशन पे तुषार शेला रहे हैं। हालांकि इससे पहले मैच में अच्छी पार्टनरशिप की थी, लेग स्टंप को छोड़ते हुए दूसरे मोहल्ले में चले गए वाइट। 1 रन आता हुआ स्कोर में, कुल स्कोर 2 रन 1 विकेट। फुल टॉस गेंद हिट किया है सीधे ब्लेड से, लॉन्ग ऑन के लिए मौका नहीं, क्योंकि वो वाइडिश खड़े थे। पहले बाउंस पे 4 रन। चौके से खाता खोलते हुए यहां पर तुषार शेलार, और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 6 रन बिना किसी विकेट के। बढ़िया गेंद, अपील वहां पर, लेकिन इम्पैक्ट कहीं ना कहीं स्टंप को छोड़ रहा था। लेग बाई। स्कोर इस वक्त राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से गेंद को निकाल दिया है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। क्या बल्लेबाजी हो रही है और क्या फॉर्म में चल रहे हैं पद्माकर। इस वक्त पद्माकर पहले मैच में 25 बनाए, दूसरे में उन्होंने 42 रन बनाए और तीसरे में 5 रन। कैप्टन लीडिंग फ्रंट, टीम के कप्तान कुछ समझाने आ रहे गेंदबाज को। नितेश ठाकरे महंगे साबित होते हुए पद्माकर के लिए। इस मरतबा स्क्वायर कट, गेंद पॉइंट बाउंड्री पर, मौका नहीं किसी को।
हल्की सी जगह दे बैठे थे गेंदबाज, बैकफुट पे गए, भरपूर स्क्वायर कट किया, गेंद पॉइंट बाउंड्री पर 4 रन, 1 ओवर 15 रन। बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं यहाँ पर अनगा स्पोर्ट्स कोलम की। कैप्टन बहुत अच्छे टच में पद्माकर, पहले मैच में 25, दूसरे में 42 और अब 9 रन। देखना है कि मरता क्या ना करता, गेंदबाजी में किसको लगाया जा रहा है। इस बीच बढ़िया ड्राइव, बॉलर बैक ड्राइव, और ये देखिए 1-2 का 4, यहाँ पे 1 से 2 रन थे, वहाँ 4 रन दे डाले। स्कोर आगे सरकता हुआ इस वक्त पहुंचा है 23 रन। लग रहा है काउंटर अटैक हो रहा है, 2 धारी तलवार चल रही है। और कहते हैं कि खरबूजा छुरी पे गिरे या छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा है। बहुत जबरदस्त शुरुआत हम देख रहे हैं। इस मरतबा पंच किया है, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। इसे कहते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी, जबड़ा तोड़ बल्लेबाजी। बहुत ही जबरदस्त आज क्रिकेट देखने को मिला वावलीकर चषक में, क्योंकि आज क्लासिक क्रिकेट ज्यादा रहा। चौके बहुत अच्छे लगे, उसकी एक वजह है कि बाउंड्रीज बहुत दूर है, आउटफील्ड बहुत तेज है, यही कारण था कि आज चौकों की बरसात हुई। इस मरतबा खेलना चाहते थे ऑन साइड में, डायरेक्ट थ्रो। देखना है कौन से बैट्समैन आउट हुए। यस, ये अंपायरिंग है, ये अंपायरिंग है, क्योंकि क्रॉस किया था, जब बेल्स गिरी थी क्रॉस किया था। अच्छी अंपायरिंग, पद्माकर को आउट दिया है। ये देखिए बेल जब गिरी तो पद्माकर ने तुषार को क्रॉस किया था, यही कारण था कि अंपायर की नजर से बच नहीं पाए। बड़ी विकेट गिरती हुई, बड़ा झटका लगा है, और यही तरीका था जिसपे पद्माकर आउट हो सकते थे। स्कोर है इस वक्त
27 रन। आज मेरा साथ निभा रहे हैं कमेंटेटर विनोद पाटिल। 4 ओवर के बाद उनका हम सत्कार करेंगे कि उन्होंने वावलीकर चषक 2022 में अपनी आवाज से रंग भरा। अतुल लोने लंबे रनअप से मुड़ते हुए वावली एंड से सामना करेंगे नए बैट्समैन विवेक राजूरे। मौसम बहुत ही सुहाना, वावली की खूबसूरत शाम आप सभी के नाम। इस मरतबा बैकफुट पे गए, धीरे से गेंद को पंच किया, डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद हैं। 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 28 पे पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद। ड्रिंक्स ट्रॉली मैदान में। ये इस इलाके के मिथुन चक्रवर्ती हैं। 2 ओवर की समाप्ति, बहुत बढ़िया टोटल है। 28 रन बने और 2 विकेटें गिरी है। अंगा स्पोर्ट्स कोलम की, सामने छत्रपति स्पोर्ट चौड़े टीम है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए सतीश ठाकरे को बुलाया गया है। सामना करेंगे बैट्समैन विवेक राजूरे। नॉन स्ट्राइक पर हैं तुषार शेलार। मौसम बहुत ही सुहाना, ठंडी हवा के झोंके मैदान पे बहते हुए। इस मरतबा टर्न किया, बल्ले के अंदर लगी है, 1 रन बना है। फील्डिंग बहुत खराब, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। हमारे बीच में फौजान बुबेरे पहुंच चुके हैं और बाबा। लेकिन बहुत धनी है वो, दिल के बहुत बड़े धनी है। यस, आप कुछ भी कहे, पैसे की बारिश, लेकिन ऐसा है कि वो मेरी मौजूदगी को इस तरह तस्लीम करता है, मैं कतरा रह के भी दरिया मेरी ताज़ीम करता है। और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उसे तकसीम करता है। खेल की थोड़ा सा शायद जूतों में कुछ मसला आ गया है बैट्समैन के।
मोहसिन चिखलेकर, अगर मेरी आवाज़ सुन रहे हो तो आपको ग्राउंड पे आना है। खेल दोबारा शुरू होता हुआ, स्कोर है 30 रन, विकेटें गिरी है 2। गेंदबाजी कर रहे हैं सतीश ठाकरे, सामना कर रहे हैं बैट्समैन। बहुत ही कड़क शॉट, लेकिन पीछे खिलाड़ी, बहुत तेज फ्लाइट स्ट्रोक था, सीधा फील्डर के हाथों में कैद होता हुआ और विवेक राजुरे डगआउट में लौटते हुए। बैट्समैन देखना है, उनको कुछ कान मंत्र दिए तुषार शिल्के ने, तुषार शेलार ने। सतीश विकेट के खुराक के साथ मुड़ते हुए अपने सामने ही पटक दिया, इनफील्ड के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी पहुंचे गेंद पर डीप एक्स्ट्रा कवर में। 2 रन बने, तीसरे के लिए पलट चुके हैं, 3 रन पूरे। इन 3 रन से स्कोर आगे सरकता हुआ 33 रन। अंगा स्पोर्ट कोलम का, और 33 पे उनके 3 विकेट गिरे। 3 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, और ओवर नंबर भी 3 चल रहा है। हमारे बीच में फैसल भाई आए हैं, आपका इस्तकबाल है, उर्फ टेंशन के नाम से जाने जाते हैं। इस मरतबा छोटी बैकलीफ का इस्तेमाल, फिर खराब फील्डिंग, 2 रन पूरे। वो तो शुक्र है कि दशरथ पाटिल आखिरी दिन कमेंट्री करने वाले, वो रहते तो जरूर कहते कि फील्डर के हाथ में पिशवी द्यायला पाहिजे। स्कोर आगे बढ़ता हुआ 35 पे पहुंचा है। मोहतरम बाजिल सरोले साहब हमसे जुड़ चुके हैं, आपका पुरजोश खैर मकदम है। इस मरतबा यॉर्कर, और आपकी बार गलती नहीं, बैट्समैन रन आउट। नए बैट्समैन बल्लेबाजी को अब जा रहे हैं तुषार शेलार के आउट होने के बाद गणेश। 3 ओवर की समाप्ति पे स्कोर है इस वक्त, 1 गेंद बची है। सतीश ठाकरे राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा स्लॉक करने की कोशिश, गेंद को शॉर्ट गली में उठाया लेग बाय। ओवर समाप्त होते हुए 3, टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई अनगा कोलम, कुल मिलाकर 36, विकेटें गिरी है 3।
होती हुई जयेश ठाकरे को लगाया है गेंदबाजी के लिए। सामना करेंगे बैट्समैन गणेश राउत। देवा सामना करेंगे। इस इलाके के मिथुन चक्रवर्ती है सुदाम, लेकिन सुदाम जी इस बात का ध्यान रहे कि इस एज में अगर हड्डी अलग हो गई तो बड़े मुश्किल से जगह पर आती है। खेल की शुरुआत होती हुई जयेश ठाकरे, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद दूसरे मोहल्ले में चले गए, आउट ऑफ कवरेज, गेंदबाजी वाइट। 1 रन से स्कोर 35 पे पहुंचा है। 35 रन, 37 रन, 4 विकेट। कहीं ना कहीं 50 की तरफ देख रही है अनगा स्पोर्ट्स कोलम। राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा पैरों पे निशाना, लेकिन रन चुराते हुए बल्लेबाज अंपायर का अब जाकर लेग बाय का इशारा। ज्यादा दूर नहीं गेंद गई थी, शॉर्ट लेग पे गई थी। 1 रन आता हुआ स्कोर में 38 पे पहुंचा है स्कोर। 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। वी आर इन 4th and final over and you are watching Wawalikar Cup 2022 from historical Wawali cricket ground. Very nice view of the ground. इस मरतबा स्लॉक करने की कोशिश, बैट्समैन बीट हुए, विकेट कीपर भी बीट हुए, डॉट गेंद। डगआउट से आवाजें नहीं निकालना है अथवा आपको पेनलाइज किया जाएगा। और 2 रन की पेनल्टी, मुझे तो नहीं पता है कि इधर की क्रिकेट को कितनी महंगी पड़ी है, लेकिन भिवंडी क्रिकेट में 7 मैचेस हारे गए। इसमें पैरों पे निशाना, फिर एलबीडब्ल्यू की अपील, फिर अंपायर का कहना कि इंपैक्ट लेग स्टंप को छोड़ रहा था, लेग बाय। 39 रन, 4 विकेट। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पैरों पे गेंदबाजी कर रहे, जड़ में गेंदबाजी कर रहे, बैट्समैन को रूम का मौका नहीं दे रहे। स्विंग एंड मिस, फिर अच्छी गेंद और यहां पर विकेट गिर जाएगा, रन आउट। कितनी गेंद बची है इस फाइनल ओवर की? 2 गेंदें बची है। इस मरतबा फिर से बढ़िया गेंद, एक और विकेट, रन आउट।
एकवीरा की ट्रिप रहेंगी। बहरहाल हमारे बीच आज विनोद पाटिल थे, उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करेंगे। आज उन्होंने इस स्पर्धा में रंग भरा। आइए विनोद पाटिल सर, हम आपका हौसला अफजाई कर रहे हैं, इज्जत अफजाई कर रहे हैं कि आज आपने वावोली कर चषक में रंग बढ़ा अपनी आवाज़ से, और तौसीफ शेख के हाथों, तौसीफ चेंदू के हाथों से उन्हें ये शॉल दी जा रही है। वेल डन विनोद पाटिल, ये सम्मान चिन्ह आपको याद दिला देगा। कोलम के नाम और क्या चौड़े के नाम, आइए सुनते हैं कौन बनेगा आज की शाम का विजेता और कौन सी टीम पहली निकलेंगी जो वावलीकर चषक में आखिरी दिन पहुंचेंगी। तो आइए सुनते विनोद पाटिल सर से। धन्यवाद सिद्दीक सर। 40 धावांची गरज आहे विजयासाठी छत्रपती चौरे संघाला। आजच्या दिवसातील अंतिम सामना, अंतिम सत्र, बक्षीस पात्र लढाई आहे। जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचेल, उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल आणि किमान इथून एक ट्रॉफी आणि काही रोख रक्कम नक्कीच त्याला लागू होईल। मात्र बघूया, हे अंतिम सत्र फार महत्त्वाचं असणार आहे दोन्ही संघांच्यासाठी। 40 टार्गेट आहे। कोलमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 39 धावसंख्या धावफलकावरती त्यांनी लावलेली आहे। मागच्या सामन्यात त्यांनी 53 गेल्या होत्या, पण या सामन्यामध्ये छत्रपती चौरे संघाची अत्यंत धारदार गोलंदाजी, या गोलंदाजी समोर त्यांना फक्त 39 धावा करता आल्यात। पण फक्त म्हणता येणार नाही, क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या कधी विजयाची गॅरंटी देत नसते। 39 धावा जरी झाल्या असल्या तरी 40 ह्या कराव्या लागतील छत्रपती चौरे संघाला, आणि 40 करण्यासाठी प्रति षटकामागे 10 धावांची धावगती त्यांना राखावी लागेल। आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीवीर अरुण ठाकरे आणि हर्षल शेलार सलामीला येत असताना प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि विकेटसाठी 500 रुपये आमचे उपाध्यक्ष आदरणीय योगेश बनकरी याचकडून हे पारितोषिक असणार आहे। अपील केलंय आणि या दरम्यान फलंदाज होतो बाद आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती छत्रपती चौरे संघाला लागतोय। पहिला धक्का, फलंदाज हर्षल अरुण ठाकरे बॅक टू द डगआउट। डायमंड डक वरती आणि मैदानावरती नवीन फलंदाज सतीश ठाकरे। 40 करायचे आहेत आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं आणि धावचीच्या रूपाने पहिला फलंदाज बाद। मिस टायमिंग, झेलची शक्यता, आणखीन एक धक्का, फलंदाज बाद होतोय। 0 धावसंख्येवरती 2 धक्के दिलेले आहेत कोलम संघाने छत्रपती चौरे संघाला।
पण चौरे संघाला कमबॅक करायचा असेल तर या मैदानावरती एक चांगली भागीदारी करावी लागेल. धीरोदात्तपणे फलंदाजांना लढावं लागेल आणि इथून धावसंख्येला आकार द्यावा लागेल. गोलंदाज देवा भावार्थे ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन द टोस खेळतात. बॅक पुढे जाऊन फक्त दिशा दिली आहे. चेंडूला पाडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि अशा प्रकारे येतोय हा पहिला चौकार. त्यांची उधळण केली जाते. हा चेंडू सुरेख होता. मागचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, पण हा थोडासा पुढे टाकला होता. प्रचंड गती आहे देवाकडे आणि त्याच गतीमुळे ते फलंदाजांना आजच्या दिवसामध्ये त्याने बऱ्याचदा बीट केलंय. धावसंख्या धावफलकावरती 4. रिव्ह्यू सिस्टम नाहीये कुठल्याही प्रकारे, लक्षात असू द्या. थर्ड अंपायर हा नियमच नाही इथे. ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. हा चेंडू यावेळेस कट करतायत. इनफिल्डच्या वरून उडवलाय. आउटफील्ड स्लो, पण चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. तिलाच 2 फलंदाज लवकर बाद झाले होते 0 धावसंख्येवरती, पण त्यानंतर नितेश ठाकरे आणि त्याचबरोबर हर्षल शेलारने हे 2 चौकार लगावलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 8. थोडासा दबाव इथून दूर करण्याचा प्रयत्न करतायत. पुढे आले, फ्रंट फुटवर ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला बीट करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. या दरम्यान ही एकच धाव येते आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतायत 9 धावा. असं वाटलं होतं या षटकामध्ये धावा येणारच नाही, ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, पण हर्षल शेलारने खूप चांगल्या पद्धतीने इथे बॅटिंग केली या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि संघाची धावसंख्या 9. आता 18 चेंडूमध्ये 31 करायचे आहेत आणि धावांची आवश्यकता 10.33 प्रति षटकामागे. तर 18 चेंडू 31 ची गरज आहे विजयासाठी छत्रपती चौरे संघाला. तर कोलमने 39 केलेले आहेत आणि अंतिम सामना आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये दाखल होईल आणि जो संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल इथून तो बक्षीस पात्र ठरेल आणि एक पारितोषिक त्याला किमान इथून प्राप्त होईल. मग ते पारितोषिक कोणता असेल त्याच्या पुढील प्रवासावरती डिपेंड आहे. जरा पुढचा सामना त्याने जिंकला टॉप 4 मध्ये जाऊन तर तो टॉप 2 मध्ये दाखल होईल आणि टॉप 2 मध्ये त्याला पारितोषिक मिळेल आणि टॉप 2 मध्ये अर्थातच अंतिम फेरीमध्ये जर सामना त्याने जिंकला तर तो चॅम्पियन ठरेल. पण टॉप 4 मध्ये जाणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे. आज 8 संघ खेळताना आपण पाहिले छत्रपती चौरेने आज पहिल्या सामन्यामध्ये वाहुली टायगर्सला पराभूत केला. त्यानंतर गोडसेने एक सामना जिंकला, रेवतीने जिंकला, कोलमने जिंकला आणि छत्रपती चौरेने मात्र द्वितीय फेरीमध्ये चांगली कामगिरी केली कोलम प्रमाणे. 18 चेंडू 31 ची गरज. बॉलिंग मार्कवर विशाल शेलार. हा चेंडू कव्हरच्या दिशेने इनफिल्ड वरनं खेळतायत. चेंडू जातो वेगाने सीमारेषेच्या दिशेने आणि डीप कव्हर पॉइंट वरनं एक क्षेत्ररक्षक फार वेगाने येऊन चेंडूला कव्हर करतो. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 11 धावा. एक चांगली भागीदारी हर्षल शेलार, नितेश ठाकरेला स्ट्राईक आतापर्यंत मिळाली नाही, पण हर्षल शेलारने खूप चांगल्या पद्धतीने संयमी खेळ दाखवलेला आहे. विशाल शेलार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर.
हो स्वीप करताय चेंडूला फायनलच्या दिशेने पाठवलाय क्षेत्ररक्षक फार वेगाने जाऊन चेंडूला आत ढकलतायत. गुड फिल्डिंग एक यंगस्टर तुम्ही पाहतायत चांगलं क्षेत्ररक्षण. पण या दरम्यान 2 धावा वाचवलेल्या आहेत पण 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्यात फलंदाजांनी. गुड फिल्डिंग फिल्डिंग क्रिकेटमध्ये धावा वाचवणं हे धावा बनवण्यास समान असतं. त्यामुळे इथे या 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण यंगस्टर्स आपण पाहतायत. 13 धावा धावफलकावरती 27 ची गरज आहे अजूनही विजयासाठी. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा हर्षल शेलार, गोलंदाज विशाल शेलार. शेलार टू शेलार रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आत्मघाती फटका दुधारी तलवारच्या फटक्याला म्हटलं जातं. हा तोच रिव्हर्सचा फटका इथे घात करून गेलाय. हर्षल शेलारचा फलंदाज बाद होतोय. 3रा धक्का. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए असा हा फटका. आणि या फटक्याने हर्षलला डगआउटचा रस्ता दाखवलाय. क्लीन बोल्ड झालाय कमबॅक करताना विशाल शेलार. कोलम संघ जिंकल्यास उपाध्यक्ष योगेश बनकर याचकडून एकविरा ट्रिप. आणि हा झेल होईल का? आणि हो हा झेल टिपलाय. आणि 4थ्या धक्का मैदानावरती छत्रपती चौरेला. सगळ्यात खाली येतात अंबानी बिर्ला. नक्कीच या स्पर्धेचे आणि या सामन्याची दीपेश भोईर बॅटिंग साठी आणि क्षेत्ररक्षक चेंडू बॅटची कडा घेऊन मागे येतो फाईन लेगला. आणि हा डॉट बॉल. दबाव आता पूर्णपणे छत्रपती चौरे संघावरती कारण हर्षल शेलारने डावाला सावरलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता. दबावही ट्रान्सफर होत होता कोलमवरती पण रिव्हर्सचा मोह आवरला गेला नाही. आणि त्यानंतर काय घडलंय सगळ्यांनीच पाहिलं. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. हो आणखीन एक धक्का आणि विशाल शेलारने केल्यात यष्ट्या उद्वा. बारा. वॉट बॉलिंग काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केले विशाल शेलारने. आता 12 चेंडू तर 27 करायचे आहेत. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपले आपण पाहतो तब्बल 4 झेल टिपले गेले आहेत. चैतन्य दिसले सीडीने. 13 धावा झाल्या. 13 27 करायचे आहेत. 40 ची गरज आहे. 27 पाणी हवंय. पाणी घेऊन जा प्लीज.
तर 12 चेंडू विजयासाठी हव्यात. आता इथून 27 धावांची आवश्यक गती. 13.50. डावाला अक्षरशः खिंडार पाडले, पण या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज बनून कोण उभा राहणार. आणि बघा बाहुलीचे 2 छोटे क्रिकेटपटू आलेले आहेत. काय जबरदस्त ड्रेसिंग आहे बघा, सगळे बाहुलीकर छाग आहे. पाहू शकाल हे 2 छोटे आय थिंक बंधुराज असतील बहुतेक किंवा मित्र असतील, पण एकमेकांना घेऊन येत आहेत. दोघे भाऊ आहेत सख्खे. बघा मोठा भाऊ फार छोटा आहे, पण तरी त्याने छोट्या भावाला सावरलेलं आहे. आणि टी शर्ट बघा, ड्रेस कोड बघा, कॅप बघा, खूप सुंदर ड्रेसिंग. आमचे कॅमेरामॅन जरूर कव्हर करतील याला. 10 क्रिकच्या माध्यमातून 2 क्रिकेटपटू आले आहेत, फ्युचरमधले हे भावी क्रिकेटपटू. स्वागत आहे दोघांचं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. 10 क्रिकच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन तिकडे कव्हर करतायत. स्वागत आहे दोघांचाही सत्कार करूया आपण शेवटच्या दिवशी. तर मॅचच्या दिशेने सामना रोमांचक स्थितीमध्ये. खिंडार पडले डावाला, या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज पडून कोण उभा राहणार. कोणता असा फलंदाज जो छत्रपती चौरे संघाला हा सामना जिंकून देणार. ही बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती कोण लावणार. येणारे चेंडू 12 आणि 27 धावांची गरज आहे. तर सुभाष गायकर याचकडून मोहन राऊत यांच्या संघाला म्हणजे उपाध्यक्षांनी दिलेल्या अध्यक्ष यांच्या संघाला शुभेच्छा. बघूया काय घडतंय, कुणाच्या शुभेच्छा उपयोगी पडतात आणि कुणाच्या इथे पदरी पडते निराशा. तर 12 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 27 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. एकूण 5 गडी बाद झालेले आहेत. मैदानावरती दीपेश भोईर आणि मयूर ठाकरे. बॉलिंग मार्कवर विवेक राजुरे. फुलटॉस बॅटची कडा घेऊन गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण करताय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि 4थी धाव पूर्ण होईल का. आणि इथे हा एक प्रकारचा आपण चौकारच पाहतोय, म्हणजे क्षेत्ररक्षकाने चौकाराचा इशारा केलाय पण आणि त्यामुळे खरं तर थोडंसं कन्फ्युजन. त्यामुळे या 2 फलंदाजांनी 4 धावा पूर्ण केल्या आणि ते योग्य आहे, कारण जर चौकार नसता आणि ते थांबले असते तर कदाचित बाहेरून आवाज देऊ नका. बघा 2 धावांची पेनल्टी लागेल. आयोजकांची सूचना. छत्रपती चौरे प्लीज खेळाडूंनी थोडासा संयम बाळगा. आता 4 धावा आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 17. हा चेंडू यावेळेस बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान खूप चांगला थ्रो. फलंदाज होतोय बाद. लागतोय 6वा धक्का मैदानावरती छत्रपती चौरे संघाला. आणि इथे काय घडले, फलंदाज धावचीज झाले. कोलम संघ या सामन्यामध्ये खरं तर चौरे संघाला कमबॅक करू न देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत हा संघ करतोय. आणि आता आपण पाहिलं तर या षटकातील एकूण चेंडू संपन्न झाले 2, म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी हव्यात 22 धावा. 10 चेंडू 22 धावा. मैदानावरती नवीन फलंदाज जयेश ठाकरे. जयेश ठाकरेने गोलंदाजी खूप चांगली केली. आता फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग आणि धावसंख्या धावफलकावरती 19. 21 ची गरज आहे 9 चेंडू मध्ये. आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि अंतिम सत्र आपण पाहतायत. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल.
हा चेंडू यावेळेस आणखीन एक धक्का, फलंदाज होते बाद. 7वा धक्का मैदानावरती लागतोय छत्रपती चौरे संघाला. चेंडूत 21 करायच्यात, एका मागून एक धक्के दिले जात आहेत. एका मागून एक येणाऱ्या लाटा जशा बदलून टाकतात आयुष्याच्या वाटा, तशाच प्रकारे एका मागून एक लागणारे हे धक्के मात्र चौरे संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाताना. हा चेंडू स्लोअर वन होता आणि हा डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय स्थिरावलेली 19. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि करायच्या आहेत 21 धावा. काय गोलंदाजी केली विवेक राजुरेने. मागचं षटक अप्रतिम राहिलं विशाल शेलारचंही. हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय फायलीच्या दिशेने, डायरेक्ट हिट करतायत. पण यावेळेस आणखीन एक बघूया काय घडतंय. आणि नक्कीच पंच सांगतायत की बेस खाली पडल्या होत्या, स्टंप हातामध्ये घ्यायला होता आधीच उचलून तर फलंदाज बाद असते, पण तसं काही घडलं नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहतायत एकूण धावसंख्या धावफलकावरती 21 आणि विजयासाठी आता करायचे आहेत 19. 6 चेंडू 19ची गरज आहे. मागचा सामना अशाच पद्धतीने रंगला होता. बघूया अंतिम षटक कोण हाताळणार. जास्त वेळ न घेता लगेच सामना सुरू करायचा आहे. सामन्याचा रिदम अजिबात तोडू नका. कोलम संघाने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. पंच इशारा करतात की लगेचच फिल्डिंग लावायची आहे. अंतिम षटक कोण फेकणारा प्रश्न आहे, पण ज्या पद्धतीने छत्रपती चौरे संघाने एक प्रकारे नांगी टाकलेली मी म्हणेन. एकूण 7 गडी त्यांचे तंबूच्या आश्रयाला आहेत आणि अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे. हर्षल शेलारने संघाचा डाव सावरला होता जेव्हा 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले होते, पण रिव्हर्सचा मोह त्याला आवरता आला नाही आणि याच रिव्हर्सने 1987चा विश्वचषक इंग्लंडने गमावला होता. इंग्लंडचे संघनायक खूप चांगली बॅटिंग करत होते आणि विजयाच्या दिशेने चालले होते, पण रिव्हर्सचा शॉट खेळले आणि ते बाद झाले आणि त्यानंतर इंग्लंड फायनलमध्ये पराभूत झाला आणि त्यांना भरपूर वर्ष वाट पाहावी लागली. आणि हाच रिव्हर्स शॉट या ठिकाणी हर्षलने खेळला आणि या नाजूक स्थितीमध्ये हर्षलने हा स्ट्रोक का खेळला हा प्रश्न समर्थक जरूर विचारतील आणि तिथूनच हा डाव कोसळताना आपण पाहतायत. तर चेंडू शिल्लक आहेत 6-19ची गरज आहे. तर शिवसेना शहर प्रमुख आदरणीय बाळासाहेब रोठे यांचं शुभागमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 6 चेंडू 19ची गरज. गोलंदाजी मार्कवर मोहन राऊत. पहिला चेंडू डॉट येतोय. दबाव वाढत चाललाय, सामना हातातून निष्ठत चाललाय. रेवती संघ एक सुंदर संधी होती 40 धावा चेस करण्याची, पण कोलम संघाला ते मंजूर नव्हतं, नियतीला ते मंजूर नव्हतं. पण अजूनही 5 चेंडू 19 करायचे आहेत. एखादा चमत्कारच आता इथे वाचवेला छत्रपती चौरे संघाला. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट केलंय. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. आजचा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय. आभार व्यक्त करूया आमच्या तिन्ही पंचांचं. अकबर मनियार सर मॅन फ्रॉम वाशिन, त्यानंतर आमचे अभय पाटोळे सर अंबरनाथ, हेमंत शेट्टी सर शहापूर, तिघांनी अत्यंत चांगली अंपायरिंग केलेली आहे. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ नये त्यासाठी हे नामवंत पंच आपण नियुक्त केले. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. आम्ही आभार व्यक्त करतो. या ठिकाणी फलंदाज बाद होतो 8वा. आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचे महेश गारे जे मांजरलेचे अत्यंत चांगले स्कोरर आहेत. खूप चांगली साथ त्यांनी आम्हाला दिलेली आहे. डीजे ऑपरेटर केतनचे आभार व्यक्त करूया आणि संपूर्ण 10 क्रिक या संपूर्ण वाहिनीचं, या संपूर्ण टीमचं आपण आभार व्यक्त करूया. भूमिकेत ज्याने स्टेज कव्हर केला या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन
इम्रान शेंदू अण्णा यांचं आगमन झालंय. अण्णाचं स्वागत आहे. अण्णा वेलकम. आणि या दरम्यान या सामन्यामधली जी रोमांचक त्या ठिकाणी संपलेली आहे. फक्त आता औपचारिकता शेष राहिली आहे, कारण 19 धावांची गरज असताना हे षटक आता 2 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. आणि आणखीन एक डॉट चेंडू. सामना तर एक चेंडू शेष आहे आणि कोलम संघ जवळजवळ पोहोचलेलाच आहे टॉप 4 मध्ये. प्रचंड मेहनत पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं वाहोलीला, चांतरा वाहोलीला, आणि त्यानंतर दुसरा सामना रेवतीला. आणि आता इथे आपण पाहतायत छत्रपती चौरे संघाला पराभूत करून अनगा कोलम संघ पोहोचलाय वाहोलीकर चषक 2022च्या टॉप 4 मध्ये. वेल प्लेड कोलम संघ, खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.